नमस्कार, मी त्रुशाली मगरे. MVTVच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर. सोमवारी कचरा विल्हेवाट चर्चा झाली संपन्न. आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित. नेरूळमध्ये 3 किलो अफीम जप्त. गुणवत्तापूर्ण शिक्षक प्राप्त होण्यासाठी TET पात्रता परीक्षा. 6 महिन्यात घरभाडे 25% महागले. यंदा गणेश उत्सवात वाजणार नवनवीन ताल. हौद्या बिंदास धाक्कू मकुम. आमदार मंदा म्हात्रे व सिडको MD भूषण गगराणी यांच्यात नवी मुंबईतील डम्पिंग ग्राउंड विषयी चर्चा झाली, ज्यामध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कोळसा बनविण्याचे विचार आमदार मंदा म्हात्रे यांनी मांडले. नवी मुंबई डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याबरोबरच नागरिकांना TB, त्वचा रोग व श्वसन विकारासारख्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नाची समस्या सोडवण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन दिनांक 7/8/2017 रोजी सिडकोमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी भेट दिली. तसेच या भेटीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह सिडकोचे MD भूषण गगराणी व अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान नवी मुंबईतील डम्पिंग ग्राउंड विषयी चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कोळसा बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे विचार मांडण्यात आले आहेत. व असं झालं तर सिडको NMMC यांचे डम्पिंग विषयी काम सोपे व सोयीस्कर होऊ शकते. तसेच या ठिकाणी सिडकोचे MD भूषण गगराणी यांना मातीचे नमुने देखील सादर करण्यात आले होते व त्यांच्या समोर एक प्रक्रिया करून टाकाऊ कचऱ्यापासून कोळसा निर्माण करून त्याला वापरण्यात आणले जाईल ही प्रक्रिया दाखवली करून. तसेच सिडको MD भूषण गगराणी यांनी याबाबत आणखीन काही नमुने आणि प्रक्रिया कशी करू शकतो याची व तयारी कशी करू शकतो याबाबत लवकर तयारी करण्याचे काम अधिकारी वर्गाला दिले आहेत. तसेच या प्रक्रियेमुळे NMMC ला मोठा भांडवल देखील मिळेल आणि वर्षानुवर्ष जमा होणारा कचऱ्यांचा ढीग आणि त्यापासून होणारे नागरी जीवनातील आजार या सगळ्या गोष्टींना टाळता येणार आहे. नवी मुंबईकरांना होणाऱ्या समस्यापासून तोडगा काढण्यासाठी नेहमीच आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न सुरू असतात. अशातच आमदार मंदा म्हात्रे यांनी कचऱ्यांची योग्य विल्हेवाट करण्यासाठी व कचऱ्यांपासून होणारे रोग रोखण्यासाठी डम्पिंग विषयी चर्चा 7/8/2017 रोजी सिडकोमध्ये संपन्न झाली व कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावून त्यापासून कोळसा बनवण्याची प्रक्रिया सुरू करूयात असे या चर्चेद्वारे निदर्शनात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट
सूरज कांबळे, MVTV। राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता अनिवार्य केली आहे। महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता वाढावी यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदच्या अधिसूचनेद्वारे राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे। तसेच अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली। तसेच राज्यातील शिक्षक भरतीसाठी TET परीक्षा अनिवार्य केली आहे अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिलेली आहे। तसेच शिक्षक भरतीसाठी D.Ed आणि B.Ed शैक्षणिक योग्यता असून TET पात्रता परीक्षा आहे। तसेच शिक्षक हक्क कायद्याप्रमाणे TET परीक्षा लागू केलेली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून गुणवत्तापूर्ण शिक्षक या प्रक्रियेत यावे। तसेच TET परीक्षेमागचा उद्देश असून TET परीक्षामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षक प्राप्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। नवी मुंबई उच्च शिक्षणाचे केंद्र असून येथील विद्यार्थ्यांना व्यसनाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तस्करांकडून प्रयत्न सुरू आहेत। तसेच या ड्रग्स माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत। नवी मुंबई उच्च शिक्षणाचे केंद्र असून येथील विद्यार्थ्यांना व्यसनाच्या जाळ्यात अडकविण्यासाठी तस्करांकडून प्रयत्न हे सुरू आहेत। तसेच ड्रग माफियांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत। तसेच सहपोलीस आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तस्करांचा शोध घेत होते। 26 जुलैला नेरूळ LP ब्रिज जवळ राजस्थानमधून एक तस्कर अफीमची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार यांना मिळालेली होती। तसेच या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी मिठालाल छोगालाल गुज्जर याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे। राहणारा राजस्थानचा आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यावरून नेरूळ पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 260/2017 NDPSच्या वेगवेगळ्या कलमाखाली दाखल करण्यात आलेला आहे आणि या आरोपीकडून जवळजवळ 4.5 लाख रुपये किमतीचा ओपीएम त्याच्याकडनं जप्त करण्यामध्ये आम्हाला आतापर्यंत यश मिळालेलं आहे। तसेच त्यांच्याकडून 4.5 लाख रुपये किमतीचे 3 किलो अफीम जप्त केलेले आहे। तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याला 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तसेच हा आरोपी राजस्थानमधील रहिवासी आहे व त्याच्यावर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी त्याच्यावर अजून काही गुन्हे दाखल आहेत का याचाही शोध पोलीस करत आहेत। याशिवाय तो तेथे कोणाला अफीम विकण्यासाठी आला होता याचीही चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सह प्रणित कापसे, MVTV। दहीहंडीच्या थरावरील निर्बंध न्यायालयाने हटवले, त्यामुळे होऊ द्या बिंदास धाक्कुमाकुम अशा प्रकारची उत्साही प्रतिक्रियाही गोविंदा पथकांनी व्यक्त केली आहे। राज्यातील सर्व गोविंदा पथकांसाठी सोमवारी उच्च न्यायालयाने आनंदाची बातमी दिली। दहीहंडीच्या थरावरील निर्बंध न्यायालयाने हटवले, त्यामुळे होऊ द्या बिंदास धाक्कुमुकुम अशा प्रकारची उत्साही प्रतिक्रिया ही गोविंदा पथकांनी व्यक्त केलेली आहे। तसेच दहीहंडी साजरी करताना सरकारने सर्व नियमांची अंमलबजावणी करावी असे न्यायालयाने सरकारला स्पष्ट करीत कोणाचेही नियंत्रण नाही। तसेच सेल्फीमुळे अपघात होतात, मग त्यावरही नियंत्रण घालणार का अशा प्रकारे आपले मत न्यायालयाने व्यक्त केले आहे। तसेच तथापि न्यायालयाने दहीहंडीच्या थरावरील निर्बंध हटवले असले तरी 14 वर्षाच्या खालील मुले सहभागी नाहीत। तसेच उंचीचा निर्णय सरकारने घ्यावा असे स्पष्ट केले आहे। तसेच दहीहंडीचा निर्णय सरकारने विधिमंडळात घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले। दहीहंडीत आयोजकांना ध्वनी प्रदूषणाचे नियम लागू राहतील, मद्यपान करणाऱ्यांना प्रवेश नसेल, गोविंदाच्या सुरक्षेबाबतच्या साधनांची नोंद केली जाईल। तसेच मोबाईल, टॉयलेट बंधकारक असतील, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, चेस्ट गार्ड देणे बंधनकारक असतील अशी माहिती राज्य सरकारने सुनावणी वेळी न्यायालयाला दिली। ब्युरो रिपोर्ट, MVTV। गेल्या 6 महिन्यात घरभाड्यात जवळपास 25% वाढ झालेली आहे, त्यामुळे या अनियमित वाढीस आळा घालावा अशी मागणी मध्यमवर्गीयांकडून केली जात आहे। नवी मुंबई बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे घर विक्रीला घर लागली आहे। तसेच त्यामुळे भाडे तत्वावरील घरांना मागणी वाढलेली आहे। परंतु घर भाड्यात होणाऱ्या अनियंत्रित वाढीमुळे सर्वसामान्य मध्यवर्तीयांची परवड सुरू आहे। तसेच गेल्या 6 महिन्यात घर भाड्यात जवळपास 25% वाढ झालेली आहे, त्यामुळे या अनियमित वाढीस आळा घालावा अशी मागणी मध्यवर्तीयांकडून केली जात आहे। तसेच मागील काही वर्षापासून रिअल इस्टेट क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे। तसेच जमिनीच्या किमती गगनाला भिडल्याने बजेटमधील काय बाह्य झाली, त्यामुळे सर्वसामान्यांच्या घर खरेदीच्या स्वप्नांना खीळ बसली आहे। तसेच नवीन पनवेल, खांदा, वसहत, कळंबोली व कामोठे या भागातील अन्य उपनगराच्या तुलनेत घरभाडे कमी आहे, तर गाव व गावठाण भागातील उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळी व इमारतीतून शहरी भागाच्या तुलनेत कमी घरभाडे आकारले जातात। ब्युरो रिपोर्ट, MVTV। डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल ताशा पथकांनी मराठी संस्कृतीला जपण्याचा प्रयत्न केला आहे।
मराठमोळ्या परंपरेनुसार सण उत्सव साजरा करण्यासाठी ढोल ताशा पथकांची साथ ही अवश्य आहे. तसेच डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल ताशा पथकांनी मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बाप्पांच्या आगमनाकरिता ढोल ताशा पथकांची तयारी जोरदार सुरू असून यंदा नवे ताल देखील ऐकता येणार आहे. तसेच महिलांची संख्याही पथकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला सुरक्षेचीही तितकीच दखल घेतली जात असल्याची माहिती ढोल ताशा पथकांनी दिली आहे. तसेच मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, जय भवानी जय शिवाजीचा नारा, नवनव्या तालांचा थरार याही वर्षी ऐकायला मिळणार आहे. त्याबरोबरच डीजे संस्कृतीपेक्षा मराठी ढोल ताशांमध्ये असलेले वेगवेगळे ताल, त्याला पारंपरिक वाद्यांनी दिलेली साथ याचे प्रात्यक्षिक नवी मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. तसेच आगमन सोहळ्यात मराठी अस्मितेचा झेंडा फडकविणार असून मराठी संस्कृतीचा जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याची माहिती पथकांच्या सदस्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. आता तुम्ही तुमचे लाडके चॅनल MVTV न्यूज हे मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉपवरही पाहू शकता. त्याकरिता www.mvtvnews.com या वेबसाईटला भेट द्या. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.